महिलांचा सन्मान हाच प्रगत महाराष्ट्राचा पाया या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणारी आणि संपूर्ण महाराष्ट्रात क्रांती घडवून आणणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ही योजना केवळ एक आर्थिक मदतीचे साधन नसून राज्यातील कोट्यावधी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे आणि सामाजिक सुरक्षेचे प्रतीक बनली आहे. जुलै 2024मध्ये सुरू झालेल्या या योजनेने अवघ्या 1.5-2 वर्षांत महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली आहे. दरमहा मिळणारी 1,500 रुपयांची हक्काची रक्कम आज प्रत्येक गरजू भगिनीसाठी संसाराचा मोठा आधार बनली आहे. मे 2026च्या सद्यस्थितीचा विचार करता या योजनेमध्ये अनेक मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. KYC प्रक्रियेनंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी स्पष्ट झाली असून पात्र महिलांच्या खात्यात रखडलेले पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या निबंधाच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट, पात्रता, 2026मधील नवीन बदल, पडताळणी प्रक्रिया आणि या योजनेच्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर व महिलांवर झालेला दूरगामी परिणाम याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेला अधिकृत मंजुरी दिली. देशातील इतर राज्यांमध्ये उदाहरणार्थ मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजना राबविल्या जाणाऱ्या यशस्वी योजनांचा अभ्यास करून महाराष्ट्रात ही योजना लागू करण्यात आली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट केवळ थेट रोख रक्कम हस्तांतरित करणे एवढेच नव्हते, तर त्यामागे एक व्यापक सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोन होता. आर्थिक स्वातंत्र्य. ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वतःच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. आरोग्य आणि पोषण सुधारणे. मिळालेल्या पैशांतून महिला आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतील आणि कुटुंबातील मुलांच्या पोषणावर खर्च करू शकतील. निर्णायक भूमिका मजबूत करणे. जेव्हा स्त्रीच्या हातात स्वतःचे पैसे येतात तेव्हा कुटुंबातील आर्थिक निर्णयात तिची पत आणि प्रतिष्ठा वाढते. महिला उद्योजकतेला चालना. या हक्काच्या पैशांचा वापर करून अनेक महिलांनी स्थानिक पातळीवर छोटे घरगुती व्यवसाय उदाहरणार्थ शिलाई काम, घरगुती खानावळ, शेळीपालन सुरू केले आहे. पात्रता आणि अपात्रतेचे कडक निकष. योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू महिलांपर्यंतच पोहोचावा यासाठी शासनाने सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे निकष ठरवले होते. सुरुवातीला या योजनेत प्रचंड प्रमाणात अर्ज आले, परंतु नंतर शासनाने निकषांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली. पात्रतेचे निकष. रहिवासी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा. महिलांचे वय किमान 21 वर्ष पूर्ण आणि कमाल 65 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. कौटुंबिक स्थिती. राज्यातील विवाहित विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला आणि कुटुंबातील किमान एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहेत. बँक खाते. लाभार्थी महिलांचे स्वतःचे बँक खाते असावे आणि ते आधार कार्डशी जोडले असणे अनिवार्य आहे. उत्पन्नाची मर्यादा. महिलांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अपात्रतेचे निकष पाहूया. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणार असेल, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन पेन्शनधारक असेल, कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल, कुटुंबात ट्रॅक्टर व्यतिरिक्त इतर कोणतेही 4 चाकी वाहन उपलब्ध असेल. 2026मधील सर्वात मोठे अपडेट्स आणि KYCचा फटका. 2026 हा महिना लाडकी बहीण योजनेच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या महिन्यात योजनेसंदर्भात 2 अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र पैसे जमा 3,000 रुपये. गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय पडताळणी आणि KYC प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे हप्ते रखडले होते, परंतु मे महिन्याच्या मध्यात 14 आणि 15 मे 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाखो पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये DBTद्वारे जमा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक दिवसांपासून पैशांची वाट पाहणाऱ्या भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. 70 लाख महिला लाभार्थी यादीतून बाहेर. योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी
सरकारने 30 एप्रिल 2026 पर्यंत KYC करणे बंधनकारक केले होते. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्यांचे दस्तऐवज चुकीचे आढळले अशा जवळपास 69 ते 70 लाख महिलांना यादीतून अपात्र ठरवण्यात आले आहे. सुरुवातीची नोंदणी योजना सुरू झाली तेव्हा सुमारे 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. सध्याची स्थिती एप्रिल अखेर आणि मे 2026च्या पडताळणीनंतर आता केवळ 1,77,00,000 महिला या योजनेसाठी अधिकृतपणे पात्र ठरल्या आहेत. शासनावरील आर्थिक भार कमी, लाभार्थी संख्या मर्यादित आणि पारदर्शक झाल्यामुळे सरकारचा महिन्याचा खर्च 3,600 कोटी रुपयांवरून आता सुमारे 2,655 कोटी रुपयांपर्यंत आला आहे. यामुळे आता पात्र महिलांना दरमहा वेळेवर पैसे मिळणे सोपे होणार आहे. अनेक खऱ्या आणि गरजू महिला तांत्रिक अडचणींमुळे आधार लिंक नसणे किंवा अंगणवाडी केंद्रात KYC न झाल्यामुळे अपात्र ठरले आहेत. अशा महिलांसाठी सरकारने मे 2026मध्ये एक अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. महत्त्वाची घोषणा, ऑनलाईन KYC प्रक्रिया आता पूर्णपणे बंद झाली असली तरीही एकही पात्र बहीण लाभापासून वंचित राहू नये यासाठी सरकारने जिल्हा महिला विकास विभागात WCD ऑफिस कागदपत्रे थेट सादर करण्याची शेवटची ऑफलाईन संधी दिली आहे. ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक त्रुटींमुळे बाद झाले आहेत त्यांनी आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जाऊन खालील कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. आधार कार्ड आणि बँक पासबुक, आधार लिंक असलेले, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला किंवा जुने रेशन कार्ड, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, स्वतःचे थेट घेतलेले लाईव्ह छायाचित्र, महिलांवर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेले दूरगामी परिणाम. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ एक शासकीय योजना नसून ती ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे इंधन ठरली आहे. आत्मनिर्भरता. 1,500 रुपये ही रक्कम शहरी भागासाठी कदाचित छोटी वाटेल, परंतु ग्रामीण भागातील महिलांसाठी ही रक्कम मोठी आहे. वाहन सामान, मुलांची फी, औषधोपचार यासाठी आता महिलांना पुरुषांसमोर हात पसरावे लागत नाहीत. स्थानिक बाजारपेठांना तेजी. कोट्यावधी महिलांच्या हातात दरमहा पैसा गेल्यामुळे ग्रामीण भागातील किराणा दुकाने, कापड बाजार आणि लहान व्यावसायिकांची विक्री वाढली आहे. पैशांचे चक्र फिरल्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. महिलांचे सक्षमीकरण. बँकामध्ये महिलांच्या चक्रा वाढल्या आहेत, त्यामुळे त्यांची वित्तीय साक्षरता, फायनान्शियल लिटरसी, ज्ञान वाढले आहे. अनेक महिला आता स्वतःचे बँक खाते स्वतः हाताळत आहेत. ही खूप मोठी आनंदाची बाब आहे.